सबल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आता पण इथे आला. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निमित्त अशी संमेलनाची परवा सुरुवात केली आहे. पण वाड्यावाड्यांमध्ये रस्त्यावर शहरामध्ये आपण संमेलन घेत आहात. आज याचं काय महत्व तुम्हाला वाटतं आणि आज या सगळ्याने कसा पद्धतीचा आता हिंदू जागा होता असं आहे की भारताचं भवितव्य हिंदू समाज आहे. भारताचा इतिहास पण हिंदू समाज आहे आणि वर्तमान सुद्धा हिंदू समाज आहे. त्यामुळे भारताचं सुखदुःख, भारताची प्रगती, हिंदू समाजाची प्रगती ही सगळी हिंदू समाजावरच अवलंबून आहे. म्हणून उद्धरेत आत्मनात्मानं असा जो मंत्र आहे, आपला उद्धार करायचा असेल तर आपल्याला जागरूक व्हावं लागेल. म्हणून हिंदू समाजामध्ये एक जागरण करायला पाहिजे. हे का करायला पाहिजे तर समाज हा जाती पाती पंथ संप्रदाय भाषा याच्यातनं बाहेर निघून त्याने सकल हिंदू समाज, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास याची त्याला जाणीव व्हावी आणि तो जागरूक राहून पुढच्या पिढीला त्याने तशाच पद्धतीने हस्तांतरित करावं हीच एक अपेक्षा आहे. त्यामुळे हिंदू समाजामध्ये हा विषय नीट न्यावा. आपला देश चांगल्या गोष्टी करू शकतो का तर करू शकतो. हे करण्याची मुख्य भूमिका हिंदू समाजाची आहे. म्हणून एक पंचपरिवर्तनाचे 5 बिंदू आपण सगळ्या समाजासमोर सांगतो. एक आहे कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण गतिविधी, स्वदेशी आणि राष्ट्रीय कर्तव्य, नागरिकांची कर्तव्य या विषयावर समाजामध्ये प्रबोधनाचे विषय करतो. आज सुद्धा याच आयोजनामध्ये तो मुख्य उद्देश होता ते आपण सगळ्यांसमोर मांडतो. एक छोटा प्रश्न की आता आपल्याकडे आपल्या केंद्रामध्ये आपला हिंदुत्ववादी सरकार आहे. बऱ्याच ठिकाणी हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येत आहे. तर खरंच आता हिंदू जागा होऊन आता हिंदूंच्या रक्षणासाठी काम करतो, हिंदूंच्या कल्याणासाठी काम करत असं वाटतं. सत्ता परिवर्तन झाल्यामुळे हिंदुत्व विकसित होईल का नाही होईल हा प्रश्नचिन्ह राहतो. परंतु समाज जेव्हा जागा होतो ना तेव्हा सत्ता असो नाही तर नसो. त्यामुळे हिंदू समाज जागा व्हायला पाहिजे. हिंदुत्ववाद नको आहे, हिंदुत्व जागा व्हायला पाहिजे. त्यामुळे हिंदू समाजाची केवळ सत्ता आली म्हणून हिंदू समाज जागा झाला असं नाही, तर हिंदू समाजाला एक साधन मिळालं. त्यामुळे हिंदू समाज आता जागा होतो याचं एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे पश्चिम बंगाल असेल किंवा कुठेही केरळला जाल तुम्ही, आता कुठेही जाल, आता काही काही ठिकाणी असं आहे हिंदू समाजामध्ये अजून थोडा आत्मविश्वास दिसत नाही, त्याचा परिणाम तिथे दिसतो. त्यामुळे हिंदू समाज जागा होतोय याचे एक जिवंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ती अपेक्षा आहे. सत्ता येऊ अथवा न येऊ पण हिंदू समाज जागा राहायला पाहिजे. त्याला आपल्या देश, धर्म आणि संस्कृतीचं हित आणि अहित कळलं की आपण काम होतं आणि ही प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.